नमस्कार. आज मी छोटासा ब्लॉग बनवत आहे. आज मी करते आहे लेग्स वर्कआउट. रोज तयारी करून जाते यार, पण जिममध्ये गर्दी बघून ना अर्धी एनर्जी अशीच निघून जाते. वर्कआउट करायचा मूडच निघून जातो. तरी पण थोडंफार करते. ठीक आहे, चला म्हटलं आज काय पण करून वर्कआउट करायचं आणि आवडीचा वर्कआउट आहे माझा लेग्स. चला तर मग आता स्टार्ट करूया. वॉर्मअप. लक्षात ठेवा, कधी पण वर्कआउटच्या अगोदर फुल बॉडी वॉर्मअप करायचा. वॉर्मअप केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्नायू ॲक्टिव्ह होतात, ब्लड फ्लो वाढतो, त्यामुळे मसलला बऱ्यापैकी चांगला ऑक्सिजन मिळतो, फ्लेक्झिबिलिटी वाढते, स्टिफनेस कमी होतो. जर तुम्ही हॅवी वेट उचलत असाल तर इंजरी होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे वॉर्मअप केलाच पाहिजे. खूप लोक असे आहेत की वॉर्मअप 1-2 मिनटाचा करतील आणि लगेच वर्कआउट स्टार्ट करतील. असं कधीच करू नका. तर चला, तर मी स्टार्ट केले आहे स्क्वॉट्स आणि मी लाईट वेटवरतीच वर्कआउट करणार आहे आज. लाईट वेटवरती पण ही वर्कआउट खूप छान होतो. काहींचा माइंडसेट असतो की मी आज वजन खूप उचलणार आहे, खूप छान वर्कआउट करणार आहे. जास्त वजन उचलल्याने वर्कआउट छान होतो असं काही नसतं. तुम्ही लाईट वेटने पण वर्कआउट खूप छान करू शकता. आणि मी लेग्स वर्कआउट खूप दिवसांनी करत आहे, त्यामुळे मला काही वेट जास्त जाणार नाही. मी दुसरे व्हेरिएशन केले आहे लेग प्रेस. त्याच्यानंतर केलं आहे लेग एक्सटेन्शन. त्याच्यानंतर मी केले आहे 4th एक्सरसाइज बॉडी वेट वॉकिंग लंजेस. नेक्स्ट एक्सरसाइज केली आहे लेग कर्ल आहे. नेक्स्ट एक्सरसाइज हिप थ्रश. त्याच्यानंतर करणार आहे अबडक्शन. आणि आता लास्ट एक्सरसाइज स्टँडिंग काल्फ रेजेस. आता राहिली ती स्ट्रेचिंग करताना फुल बॉडीची स्ट्रेचिंग केली पाहिजे, कारण की आपण वर्कआउट करताना फुल बॉडी यूज करत असतो. त्यामुळे चांगल्या बऱ्यापैकी स्ट्रेचिंग केली पाहिजे. स्ट्रेचिंग केल्यामुळे बॉडी कूल होते, माइंड रिलॅक्स होतो, शरीर आपलं हलकंसं वाटतं, आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपण फ्रेश दिसतो. अशा प्रकारे माझा लेग्स वर्कआउट संपला. लेकिन भाई, मिरर के सामने पोजिंग तो बनती है वर्कआउट के एंड में. आणि हो, मी माझं सांगते, मला कोणत्याच मोटिवेशनची गरज लागत नाही. जेव्हा मी आरशासमोर उभी राहते तेव्हा माझं मोटिवेशन मी स्वतःच आहे. प्रत्येक दिवशी मला कालच्यापेक्षा थोडं जास्त कॉन्फिडन्स, स्ट्रॉंगली त्या मिररमध्ये दिसत असतं आणि मी स्वतःचं बेस्ट व्हर्जन बनवण्यासाठी सतत पुढे जात असते. मी स्वतः बनवून तो खाल्ला. मी ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, फॉलो, शेअर, कमेंट्स बिंदास करा. आयुष्य खूप सुंदर आहे. सुंदर जगायला शिका. धन्यवाद.